परनी निघूया का? तुझं झालंय ना? केतन घाई करत म्हणाला. हो केतन, ऐका ना, बाहेर मघाशी बर्फाचा गोळा होता, मला खूप इच्छा होते तो खायची, घ्याल का हो? ती उठता उठताच त्याला म्हणाली. पर्निकाने त्याचं नाव एक्साइटमेंटमध्ये जरा मोठ्यानेच घेतलं होतं, जे मागे बसलेल्या कियाराने ऐकलेलं. तशी तीही मागे वळली, पाहते तर केतन आणि पर्नी होते. त्या दोघांना पाहून तिचेही हार्टबीट्स त्या क्षणाला वाढलेलेच. आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरुनी कथेचा अंतिम भाग 66. कियारा आता पुण्यात पोचलेली. तिने आता जॉब पाहायला सुरुवात केली होती. आज ती एका ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलेली. इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि कळवतो असं त्यांच्याकडून समजल्यावर ती तिथून घरी जाण्यासाठी बाहेर पडली. जेवणाची वेळ झालेली आणि निदान ज्यूस तरी घ्यावा यासाठी एका हॉटेलमध्ये ती आली होती. आधीच प्रेग्नेंट असल्यामुळे बाळासाठी तरी काहीतरी पोटात जाणं गरजेचं होतं. एक टेबल पकडून ती येऊन बसली आणि तसा लगेचच एक वेटर तिच्यासमोर येऊन तिला ऑर्डर विचारू लागला. एक्सक्यूज मी मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू? प्लीज एक ऑरेंज ज्यूस पाठवून द्या, ती म्हणाली. मॅम बस एवढंच, आणखी काही हवंय? नाही, नो थँक्स. पाठीमागच्याच टेबलवर बसलेल्या केतनचं लक्ष ओळखीच्या आवाजामुळे तिच्याकडे गेलं. पाहतो तर कियारा. तिला तिथं पाहून त्यालाही जरा आश्चर्याचा धक्काच बसला. लगेचच तिच्यावरचं लक्ष हटवत त्याने पुढे पर्नीकडे वळवलं. रेग्युलर चेकअप झाल्यावर तिला काहीतरी खाऊ घालावं यासाठी तो तिला त्या हॉटेलमध्ये घेऊन आलेला. पर्नीची तिला पाठ होती ना तिचं लक्ष तिच्याकडे होतं. पर्नी निघूया का? तुझं झालंय ना? केतन घाई करत म्हणाला. हो केतन, ऐका ना, बाहेर मघाशी बर्फाचा गोळा होता, मला खूप इच्छा होते तो खायची, घ्याल का हो? ती उठता उठताच त्याला म्हणाली. पर्निकाने त्याचं नाव एक्साइटमेंटमध्ये जरा मोठ्यानेच घेतलं होतं, जे मागे बसलेल्या कियाराने ऐकलेलं. तशी तीही मागे वळली, पाहते तर केतन आणि पर्नी होते. त्या दोघांना पाहून तिचाही हार्टबीट्स त्या क्षणाला वाढलेलाच. हो ओके, चल आधी इथून चल. मला तिचा हात पकडून तो तिला बाहेर ओढतच घेऊन निघाला होता. कियाराच्या बहुतेक लक्षात आलं, कदाचित त्याने तिला पाहिलेलं दिसतंय आणि म्हणूनच कदाचित त्याची ती घाई तिच्या नजरेतून सुटली नाही. तसा तिने डायरेक्ट त्याला आवाजच दिला. केतन, केतन एक मिनिट. तिने आवाज दिला तसा तो तिथंच थबकला. तोपर्यंत पर्नीने मागे वळून पाहिलं होतं. कियाराला आश्चर्यकारकरित्या तिथं मागं पाहून ती थक्क झालेली. शिवाय ती चक्क केतनला आवाज देते पाहून आता तर तिच्या कपाळाची आग मस्तकात गेली. पर्नीची पहिली नजर केतनकडे गेली, जो पर्नीकडेच पाहत होता. तुम्ही थांबा केतन, मी पाहते तिला, म्हणत पर्नी रागाने तिच्याकडे जाऊ लागलेली. पर्नी राहू दे, आपल्याला काय करायचंय, आपण निघूया, तो पर्नीला म्हणत होता. कारण तिनं आता या अशा परिस्थितीत स्ट्रेस घ्यावा हे त्याला अमान्य होतं. एवढ्यात कियारा स्वतः उठून त्या दोघांच्या समोर येऊन उभी राहिली. केतन, पर्निका, खरं तर वाटलं नव्हतं की मी कधी तुमच्यासमोर येईल, पण बरं झालं भेटलात. कशाला? एवढं सगळं होऊन तुला आम्हाला भेटायचंय? रिअली? कियारा, नाही, तुला बोलून काही उपयोगच नाही आहे. नात्यांचे बंध आणि त्यांची किंमत तुला कळली असती ना, तर तू आज पुन्हा अशी आमच्यासमोर उभी राहिली नसतीस. मागं जे काही केलंस त्याची तुला लाज वाटायला हवी होती खरं तर, पण नाही. त्यासाठी तेवढी जनाची नाही तर निदान मनाची तरी लागते. ती तुझ्याकडे कुठून असणार? आता तर मोकळी झाली असशील ना तू, तुझं आयुष्य तुला हवं तसं जगायला.
पण एक गोष्ट लक्षात ठेव, मागे तुला माफ करून टाकलं आम्ही आणि असंच सोडूनही दिलं, पण यावेळी मात्र गप्प बसणार नाहीये हा मी. सांगून ठेवते, माझ्या कुटुंबापासून दूर राहा आणि तुझे घाणेरडे मनसुबे कुठेतरी गाडून टाक. नाहीतर आता जेलची हवा खायला नाही लावली तर माझं नाव पर्णिका केतन देवधर नाही. पर्णीने एका क्षणात सगळी मनातली भडास काढून टाकली, पण कियारा मात्र डोळ्यात पाणी घेऊन स्मित करत होती. कोणाला काय सांगत बसतेस पर्णी, चल निघू आपण. केतन ही थोडं नाखुशी दर्शवत म्हणाला आणि तिला घेऊन निघाला. तसं कियाराने पुन्हा त्यांना हाक मारली. 1 मिनिट, तुमचं बोलून झालं असेल पण माझं बोलून झालं नाहीये, मला बोलायचंय. ती म्हणाली तशी पर्णी माघारी वळली अन नाईलाजाने केतन सुद्धा. तेव्हा मात्र कधीचा अडवलेला अश्रू तिच्या डोळ्यातून बाहेर पडला आणि सोबतच ती तिच्या जडावल्या आवाजात बोलू लागली. झालं बोलून तुमचं? काढलात आत भुमसणारा राग? किती द्वेष भरलाय नाही तुमच्या दोघांच्या मनात माझ्याविषयी? नाही, बरोबरच आहे, मी वागलेच ना तशी. मी चुकले होते आणि खूप चुकलेले, पण हे कळायला मला खूप वेळ लागला. तेव्हा कळालं जेव्हा मी माझी खूप महत्त्वाची गोष्ट हरवली आहे. तुम्हाला काय वाटलं तुमच्या आयुष्यात मी तुम्हाला त्रास द्यायला परत आली आहे? हे पर्णिका, असं नाही आहे. ओ, आय थिंक तू सुद्धा प्रेग्नंट दिसतेस. कॉंग्रॅच्युलेशन. मीही निशिकांच्या बाळाची आई होते. बस ते नाही आहेत आता सोबत. हो, लागला मला वेळ. खरं प्रेम ओळखायला जरा जास्तच वेळ लागला. नव्हते ना मी तुमच्यासारखी समजदार, चांगल्या घरात वाढलेली. बस घरात मिळत नव्हतं ते प्रेम, बाहेर शोधत राहिले. नको त्या गोष्टीला प्रेम समजले, मी चुकले. आणि तुम्हा दोघांची मनापासून माफी मागायची यासाठी मी तुम्हाला थांबवलं. मला खरंच माफ करा, कारण कोणाला तरी दिलेल्या त्रासाची खूप मोठी सजा भोगते मी सध्या. ती अगदी हात जोडून म्हणाली. तसं केतन आणि पर्णीने एकमेकांकडे पाहिलं. त्या दोघांच्या डोळ्यात एकमेकांकडे पाहताना अविश्वास दिसत होता कियाराला. तिचं भलतंच रूप पाहिलेल्या त्या दोघांना विश्वास बसत नव्हता. यात आश्चर्य कसं असेल? तिलाही ते लक्षात आलं. तुमचा विश्वास नाही बसत आहे ना माझ्यावर, पण खरंच बदलले मी. विश्वास ठेवा माझ्यावर आणि तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही आले इथं. बस जॉब पाहते या माझ्या बाळासाठी. मलाच करावं लागेल ना आता त्याचं. खरंच प्लीज मला माफ करा, मी जे काही केलं त्यासाठी. मग मी निघून जाईन आणि पुन्हा कधी तुमच्यासमोर येणार नाही. आय स्वेअर. इट्स ओके. तू बदलली असशील तर चांगलंच आहे, पर्णी भलतीकडे पाहत म्हणाली. केतन, आय एम सॉरी. इट्स ओके. चल पर्णी, जाऊ आता. तो आताही तसाच तिरसटसारखा म्हणाला आणि पर्णीच्या कमरेत अलवार हात घालत तिला हळूच बाहेर घेऊन निघाला. कियाराच्या डोळ्यात अश्रूंमुळे सगळं धूसर दिसू लागलेलं त्या दोघांची हॉटेल बाहेर पडणारी छबी तिला दिसत होती. आणि कोणीतरी आपला इतका द्वेष करावा की माफही त्यांनी उपहासाने करावं हे तिला स्वतःलाच त्रास देत होतं. शिवाय जाताना केतनचं पर्णीची काळजी घेणं पाहून तिला निशिकांची आठवण आल्याशिवाय राहिलं नाही. कारण अशा परिस्थितीतच तर तिलाही तर त्याची जास्त गरज होती आणि नेमका तो मात्र नव्हता. आणि कियाराला तेच आठवून वाईट वाटत होतं. मॅम, तुमचा ज्यूस. एवढ्यात मागून वेटरचा आवाज आला. हो, थँक्यू म्हणत ती डोळे पुसून तिच्या टेबलवर येऊन बसली. कितीतरी वेळ त्या ज्यूसकडे पाहत राहिलेली. माफी मागितली मी त्यांची, पण निशिकांत परत येतील का? निशिकांत, मला खूप गरज आहे हो तुमची या क्षणाला. प्लीज माघारी या. कुठे असाल तिथून या. असं नाही का होऊ शकत की काहीतरी मॅजिक होईल आणि ते परततील माझ्यासाठी आणि त्यांच्या या बाळासाठी? मॅम, आणि प्रॉब्लेम? तुम्हाला काही हवंय का? तिथला वेटर येऊन तिला विचारत होता. नाही, नो थँक्स.
म्हणून तिनं समोरचा ज्यूस ओढला आणि जळावलेल्या मनाला कसं तरी शांत करत तो ज्यूस ती पिऊ लागली. कियाराला लवकरच एका ठिकाणी जॉब मिळाला. उद्यापासून जॉब सुरू होणार होता. आज ऑफिसमुळे डॉक्युमेंट आणि जॉईनिंगचं प्रोसेस करून ती लवकरच घरी जायला निघाली. आजचं वातावरण फारच चेंज झालेलं. जोराचं वादळ सुरू झालेलं. घरी पोहोचण्याआत वादळ वाऱ्यासह पावसानेही हजेरी लावलेली. घरी सध्या ती एकटीच होती. निशिकांतचे आई बाबा उद्यापासून तिच्यासोबत राहायला येणार होते. घरात पोहोचताच दार लावून तिनं पहिले कपडे चेंज केले आणि कॉफी बनवून सरळ हॉलमधल्या एका खिडकीजवळ येऊन बसली. आज निशिकांतची फार आठवण येत होती तिला. त्यात बाहेर पावसाने नुसता उच्छाद मांडलेला. गारा पडत होत्या, जोराचं वारं सुटलेलं आणि सोबतीला कडाडणाऱ्या विजा होत्याच, ज्या क्षणाक्षणाला तिच्या जीव मुठीत आणायच्या. तिचा आपोआपच पोटावर हात जायचा आणि कसलीशी अस्वस्थता तिला वेड्यासारखी छळून जायची. एरवीचा पाऊस तिला मनात आनंद द्यायचा, आजचा मात्र तिला अस्वस्थ का करून सोडतोय हेच तिला कळत नव्हतं. एवढ्यात डोरबेल वाजली. एवढ्या पावसात डोरबेल वाजावी तिच्यासाठी हे कमी आश्चर्यकारक नव्हतं. आता या क्षणाला कोण आलं असेल असा प्रश्न तिला अर्थातच छळून गेला. तरीही ती उठली आणि डोअरजवळ येत तिनं आधी हॉलमधून बाहेर पाहिलं. आणि बाहेर पाहताच तिचं हृदय क्षणभर थांबलं. कारण बाहेर चक्क निशिकांत तिला दिसत होते. क्षणभर स्वतःच्या डोळ्यांवर तिचाच विश्वास बसत नव्हता. तिनं पुन्हा एकदा खात्रीसाठी हॉलमधून बाहेर पाहिलं, पण बाहेर निशिकांत होते आणि त्यांनी पुन्हा एकदा डोरबेल वाजवली. आता मात्र तिनं न राहून दार उघडलं. आणि आता खरंच दार उघडल्यानंतर नखशिकांत भिजलेले निशिकांत तिच्या समोर उभं असल्याचं तिच्या लक्षात आलं. बहुतेक पायाला काहीतरी झालं असावं म्हणून हातात आधाराला काठी घेऊन ते होते. कियारा, अगं आत तर येऊ दे. घरात घ्यायचं नाही आहे का तुला मला? पाहतेस ना मी भिजलोय. हो पण तुम्ही. तिला बहुतेक स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास होत नव्हता. अगदी एखादं भूत पाहिल्यासारखं ती त्याला पाहत राहिलेली. अगं मीच आहे, नको येऊ का आत? मी वाचलोय. तुला आनंद नाही का झालाय? त्यांनी प्रश्न केला, पण तिला मात्र आता मोठ्याने रडू कोसळलं. निशिकांत म्हणत ती तिथंच दरवाजात त्यांच्या मिठीत शिरली आणि एखाद्या लहान मुलीसारखी रडू लागली. कुठे होतात निशिकांत? ही काही पद्धत झाली माणसाची परीक्षा घ्यायची? आपलं बाळ जेव्हा आपल्या आयुष्यात येऊ पाहत होतं आणि नेमके तुम्ही गडप झाला होतात, किती वाट पाहायची होती हो मी. अगं हो सगळं सांगतो मी. मला आत तर येऊ दे. तो तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला तेव्हा कुठं ती बाजूला झाली आणि त्याला आत येऊ दिलं. तो घरात आला ते लंगडतच. म्हणजे त्यांच्या पायाला काहीतरी झालं होतं हे नक्की. तुम्हाला या घरचा पत्ता कसा मिळाला? बाबांना फोन केला होता. म्हटलं तुला येऊन डायरेक्ट सरप्राईजच द्यावं. तर हा म्हणून पाऊस. तो वरचं जॅकेट काढतच म्हणाला. ओ पण मग इतके दिवस कुठे होतात? प्रेमाचा खरा अर्थ शिकून कुठे गायब झाला होतात निशिकांत? आणि मग मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न का नाही केलात? माझी काय अवस्था झालेली माहिती आहे? आणि आपलं बाळ, तुम्हाला माहिती आहे तुम्ही बाबा होणार आहात? ती उत्साहात म्हणाली. बाबांनी सांगितलंय मला. थँक्स की यू. आणि माझं नशीब चांगलं म्हणून मी वाचलो त्या बॉम्बस्फोटातून. ॲक्च्युली काही कारणांसाठी ही बातमी बाहेर येऊ दिली नाही गव्हर्नमेंटने. बट ठीक आहे ना, आता मी आलो आहे. थँक गॉड. थँक्यू सो मच. आय लव्ह यू निशिकांत. म्हणत ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. दोघंही खूप दिवसांचा दुरावा एकमेकांच्या मिठीत विसरत होते. तर अशा प्रकारे तिकडे निशिकांत आणि कियारा पुन्हा भेटलेले आणि आता दोघं मिळून होणाऱ्या बाळाची काळजी घेणार होते. इकडं देवधर कुटुंबात केतन परनीही आता त्यांना होणार असलेल्या बाळाच्या प्रतीक्षेत होते. कौस्तुभ मृण्मयीही त्यांच्या आयुष्यात सेटल होत होते. सगळं काही छान चाललेलं. त्यामुळे आई बाबाही खुश होते. इवन आता सर्वात लहान असणाऱ्या कृतीसाठी लग्नाची स्थळं येऊ लागलेली. पण तिचं एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलावर प्रेम जडलेलं.
तिनं तसं काही घरी अजून सांगितलं नव्हतं. म्हणजे काहीच दिवसात तिचं लग्नसुद्धा होईल. आणि इथंच आपली कथा संपते आहे. कसा वाटला शेवटचा भाग हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. आत्तापर्यंत तुम्ही देत असलेल्या तुमच्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मी तुमची आभारी आहे. असंच प्रेम देत राहा. पुढची कथा लवकरच घेऊन येत आहे. रागीट परिणिती आणि तिला धडा शिकवायला तिच्या आयुष्यात आलेल्या आरुषची कथा. कथेचं नाव आहे इश्क रिस्क. त्याआधी कौस्तुभ मृण्मयी स्पेशल एक बोनस भाग तुमच्यासाठी येत आहे. कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.